नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आचार्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर। आजच्या लेक्चरमध्ये आपण एंडोमेम्ब्रेन सिस्टमला एकदम डिटेलमध्ये कव्हर करणार आहे। याच्या अगोदरचे जे पण काही सगळे लेक्चर झाले, मी आशा करतो की तुम्ही ते सगळे लेक्चर बघितले असतील। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एंडोमेम्ब्रेन सिस्टमला एकदम डिटेलमध्ये बघू। तर एंडोमेम्ब्रेन सिस्टम काय असतं? एंडोमेम्ब्रेन सिस्टम बघा, एंडोचा अर्थ काय होतो? इंडोचा अर्थ काय होतो? इंडोचा अर्थ होतो इनसाइड। काय होतो? इनसाइड। इंडोचा अर्थ काय? इनसाइड। मेम्ब्रेन म्हणजे काय? सेलची मेम्ब्रेन। ही सेल आहे, सेलची मेम्ब्रेन। सेलच्या मेम्ब्रेनच्या आतल्या साईडला, सेलच्या मेम्ब्रेनच्या आतल्या साईडला इनसाइड सेल। इनसाइड सेलमध्ये जे काही ऑर्गनेल येतात त्याच्यामध्ये कोणते कोणते येतात? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी कॉम्प्लेक्स, लायझोझोम आणि व्हॅक्यूल। हे चार जे ऑर्गनेल आहे ते कशात येतात? ते येतात एंडोमेम्ब्रेन सिस्टममध्ये। हे जे काय एंडोमेम्ब्रेन सिस्टममध्ये हे काय जे चार ऑर्गनेल येतात हे कसे फंक्शन करतात? हे कोऑर्डिनेटली फंक्शन करतात। म्हणजे कसं, एकाचं फंक्शन हे दुसऱ्यावर डिपेंड आहे। याचं जे फंक्शन आहे याच्यावर डिपेंड आहे, याचं जे फंक्शन आहे याच्यावर डिपेंड आहे। हे कसं फंक्शन करत आहे? कोऑर्डिनेटली फंक्शन करत आहे। ते झालं एंडोमेम्ब्रेन सिस्टमचा अर्थ। एंडोमेम्ब्रेन सिस्टममध्ये कोणते ऑर्गन येतं? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी कॉम्प्लेक्स किंवा गोल्गी बॉडी, लायझोझोम आणि व्हॅक्यूल। आपण काय करणार आहे? सगळ्यात पहिले हे चारही ऑर्गनला एकदम डिटेलमध्ये स्टडी करणार आहे। मग त्याच्यानंतर आपण याचं फंक्शन बघू, हे कसं फंक्शन करतात। तर फर्स्ट ऑर्गनेल काय आपला? फर्स्ट ऑर्गनेल आहे आपला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम। काय आपला ऑर्गनेल? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम। हा कुठं असतं बघा, याची लोकेशन बघा। ही काय झालं? आपली सेल झाली। ही काय झाली? आपली सेल झाली। सेलच्या मध्ये काय असतं? न्यूक्लियस असतो। न्यूक्लियसला किती मेम्ब्रेन बाउंड असतात? दोन मेम्ब्रेन। जी आतली असते ती काय झाली? ती झाली इनर मेम्ब्रेन। जी बाहेरची असली त्याला काय म्हणतात? ती झाली आउटर मेम्ब्रेन। जी काय आउटर मेम्ब्रेनला एकदम कनेक्ट असतो न्यूक्लियसच्या, जे काय असं रेटिक्युलर स्ट्रक्चर असतं। रेटिक्युलर म्हणजे काय? असं फोल्डेड स्ट्रक्चर। हे काय झालं? हे झालं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम। एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे किती टाईपचे असतात? हे दोन टाईपचे असतात। दोन टाईपचे म्हणजे कसं? हे काय न्यूक्लियसच्या एकदम शेजारी, न्यूक्लियसच्या मेम्ब्रेनच्या काय शेजारी त्याच्यावर काय असतं? असे रायबोझोम लागलेले असतात। काय लागलेले असतात? असे रायबोझोम। हे बघा, इथं रायबोझोम लागले। समजा ही मेम्ब्रेन आहे, याच्यावरती असे असे रायबोझोम लागले। तर ही स्मूथ झाली का रफ झाली? बघा, हे स्मूथ झाली का खरबट झाली? खरबट झाली का नाही? याला काय म्हणता? याला म्हणता रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम। काय? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम। आणि जे काही समोरचं आहे त्याच्यावरती आहे का रायबोझोम? नाही। हे कसं एकदम स्मूथ आहे, म्हणून याला काय म्हणता? याला म्हणता स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम। त्याला आपण शॉर्टमध्ये लिहितोय स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, SER। रफ एंडोप्लाझ्मिक RER। हे कुठं असतं? न्यूक्लियसच्या एकदम शेजारी। हे काय? हे झालं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम। हे काय? इन सायटोप्लाझम ऑफ सेल। सेलच्या सायटोप्लाझम मध्ये कसं स्ट्रक्चर आहे? ट्यूब लाईक स्ट्रक्चर। कसं आहे? स्कॅटर्ड। स्कॅटर्ड म्हणजे काय? फोल्डेड आहे। कसं आहे? फोल्डेड आहे। इंडोचा काय अर्थ होतो? इंडोचा अर्थ होतो इनसाइड। प्लाझ्मिक म्हणजे काय? सायटोप्लाझम। हे बघा, हे सेलचं काय? हे सेलचं काय? सायटोप्लाझम। सायटोप्लाझमच्या आतमध्ये इनसाइड सेल। हे कसं आहे? रेटिक्युलेट स्ट्रक्चर आहे। रेटिक्युलेट म्हणजे काय? असं फोल्डेड, मध्ये 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 फोल्डेड म्हणजे काय? रेटिक्युलेट स्ट्रक्चर। हे होता अर्थ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा। एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलर इंटरसेल्युलर स्पेस इन टू पार्ट। एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये हा जो इंटरसेल्युलर स्पेस आहे, हे बघा, हा जो बाहेरचा काय सगळा स्पेस आहे, ह्या बाहेरच्या स्पेसला काय म्हणतोय आपण? हा जो बाहेरचा स्पेस आहे सगळ्यांना माहिती आहे, काय म्हणतो आपण? बोला लवकर। याला म्हणतो आपण सायटोप्लाझम। म्हणतो का नाही? काय म्हणतो? सायटोप्लाझम। जसं हा झाला सेलच्या मधला पूर्ण स्पेस, हा सायटोप्लाझम। हा काय झाला? हा झाला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम। याच्यामध्ये पण काही स्पेस आहे का? येस, याच्यामध्ये पण स्पेस आहे। तर ह्या स्पेसला काय म्हणता? ल्युमेन। हे काय म्हणता?
लिमन. आणि जे काही हे बाहेरचं आहे हे काय झालं एक्स्ट्रा लिमन, हे आतलं काय झालं लिमन, हे काय झालं एक्स्ट्रा लिमन. बघा इथं काय हा जो काय मधला स्पेस आहे सगळा याला काय म्हणता ल्युमिनल. आणि हा जो काय इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलरची जी मेम्ब्रेन आहे, ज्या मेम्ब्रेनच्या आतला स्पेस, कशातला मेम्ब्रेनच्या आतला स्पेस, ही मेम्ब्रेन आहे. हा बघा हा न्यूक्लियस आहे, हा आपला इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ही इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची जी ही मेम्ब्रेन आहे, मेम्ब्रेनच्या आतला स्पेस म्हणजे कोणता, त्याला म्हणता ल्युमिनल. जे काय मध्ये फ्लूइड भरलेलं आहे ते कोणतं आहे ल्युमिनल. आणि जे काय बाहेर आहे मेम्ब्रेनच्या बाहेर म्हणजे काय एक्स्ट्रा ल्युमिनल. इंटरसेल्युलर स्पेसला आपण किती याच्यात डिवाइड केलं, 2 पार्टमध्ये. कोणता, जे इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या आत आहे तो कोणता, तो ल्युमिनल. आणि जे बाहेर आहे ते काय एक्स्ट्रा ल्युमिनल. तो एक्स्ट्रा आहे, कशाचा, तो एक्स्ट्रा आहे म्हणून काय एक्स्ट्रा ल्युमिनल. इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किती टाईपचे असतात, 2 टाईपचे असतात. कशाच्या बेसवर, ज्याच्यावर रायबोझोम प्रेझेंट आहे. रायबोझोम प्रेझेंट आहे म्हणजे तो कसा झाला, तो झाला खरवडा. खरवडा झाला म्हणून काय रफ झाला. रफ म्हणजेच काय रफ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि ज्याच्यावर रायबोझोम प्रेझेंट नाही तो झाला स्मूथ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे काय इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला आपण 2 याच्यात डिवाइड केलं. कशाच्या बेसिसवर, याच्यावर रायबोझोम प्रेझेंट आहे आणि कशावर रायबोझोम प्रेझेंट नाही. जो काय रफ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे तो काय रफ असल्यावर काय असणार, त्याच्यावर रफ आहे म्हटल्यावर त्याच्यावर काय रायबोझोम त्याच्यावर प्रेझेंट आहे. रायबोझोम काय आपला प्रोटीन फ्रॅक्टी आहे. रायबोझोम काय प्रोटीन फ्रॅक्टी. मग रायबोझोम प्रेझेंट आहे त्याच्यावर तर ते काय प्रोटीन फ्रॅक्टी म्हटल्यावर काय ते सिंथेसिस करणार, ते प्रोटीन सिंथेसिस करणार. आणि जो स्मूथ आहे, स्मूथ काय सिंथेसिस करतो, लिपिड्स आणि ॲनिमल्समध्ये काय करतो स्टेरॉइडल हार्मोन काय करतो तो सिंथेसिस करतो. स्मूथ इंडोप्लाझ्मिक काय सिंथेसिस करतो, काय स्टेरॉइडल हार्मोन्स आणि लिपिड्स. प्रोटीन कोण सिंथेसिस करतो, कोण रफ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. कोण करतं, रफ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे बघा हे झालं आपलं इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे सगळ्यांना क्लिअर आहे, याच्यात कोणाला काही डाऊट येते. जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट आला असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. दुसरं बघायचं आपल्याला गॉल्गी बॉडीज. काय बघायचं आपल्याला गॉल्गी बॉडी. गॉल्गी बॉडीज काय असतं बघा, एक मिनिट. हे बघितलं आपण इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलरच्या समोर असं एक स्ट्रक्चर असतं बघा, असं फोल्डेड स्ट्रक्चर असतं. हे असं स्ट्रक्चर असतं, याला काय म्हणतात, याला म्हणतात गॉल्गी बॉडीज. गॉल्गी बॉडी किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्स. इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलरचं जे काही एक्झॅक्ट समोर स्ट्रक्चर आहे ते कोणतं आहे, तो आहे गॉल्गी बॉडी. त्यालाच काय म्हणतो आपण गॉल्गी कॉम्प्लेक्स. ज्याचा काय हे इकडचा जो स्पेस दिसतो याला इकडून असा कर्व झालेला आहे, हा याला म्हणता सिस फेस. काय म्हणता सिस फेस म्हणजेच काय फॉर्मिंग फेस. याच्यातून जे काय मटेरियल येईल तो जे काय या सिसमध्ये काय होईल ट्रान्सफर होईल. समजा इथून काहीतरी मटेरियल आलं, हे जे इथून आहे हे इथून मेम्ब्रेनच्या आतमध्ये जाईल, म्हणून हे कोणती फेस आहे सिस. काय म्हणतो त्याला आपण फॉर्मिंग फेस. आणि जे हे साईडची स्पेस आहे याला काय म्हणतो आपण मॅच्युरिंग किंवा ट्रान्सफेस. काय मॅच्युरिंग फेस किंवा ट्रान्सफेस. हे काय झालं, हे झालं गॉल्गी बॉडी. हे बघा गॉल्गी बॉडी डिस्कवर कोणी केलं आहे गॉल्गी बॉडीला, एक कॅम्युलो गॉल्गी नावाच्या सायंटिस्टनी काय केलं, याला डिस्कवर केलं. कधी केलं आहे 1898 मध्ये. कधी स्टडी केलं याला 1898 मध्ये याला डिस्कवर केलं. कोणी डिस्कवर केलं, कॅम्युलो गॉल्गी नावाच्या सायंटिस्टने. म्हणूनच याला काय नाव देतो आपण गॉल्गी बॉडीज. कोणामुळं, सायंटिस्टच्या नावामुळं. याचं स्ट्रक्चर कसं आहे, डेन्स आहे, रेटिक्युलर आहे, ते नियर कुठं सापडते ते न्यूक्लियसच्या जवळ. हे काय गॉल्गी बॉडी. कसं आहे रेटिक्युलर, हे पण कसं आहे फोल्डेड आहे बघा ना, ही एक फोल्डिंग, ही एक फोल्डिंग, ही एक फोल्डिंग. आणि याचं फंक्शन काय, जे काही मटेरियल इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये बाहेर येईल ते काय करते इथे याला पॅकेजिंग करतं. याचं फंक्शन काय, पॅकेजिंग ऑफ प्रोटीन अँड लिपिड. काय प्रोटीन कोण सिंथेसिस करतं, रफ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम.
आणि स्मूथ इंडोप्लाझमिक काय सिंथेसिस करतं, लिपिड आणि स्टेरॉइडल हार्मोन. जे काय हार्मोन्स सगळे काय जे काय सिंथेसिस होईल ते सिंथेसिस झाल्यानंतर ते कुठे जातात, गॉल्गी बॉडीच्या ट्रान्स फेसमध्ये. कुठे जातं, गॉल्गी बॉडीच्या ट्रान्स फेसमध्ये. ट्रान्स फेसमध्ये गेल्यानंतर ते काय करतं, त्याचं पॅकेजिंग करतं. कशाचं पॅकेजिंग करतं, प्रोटीन आणि लिपिडचं. हे काय फंक्शन कशाचं आहे, हे गॉल्गी बॉडीचं काय फंक्शन. हे कसं स्ट्रक्चर आहे बघा, रेटिक्युलर स्ट्रक्चर आहे का नाही. हे कसं पॅरलरी अरेंज ट्यूब लाईक स्ट्रक्चर. हे कसे पॅरलरी आहे, याच्या एका हे किती 1 2 3 याच्या एका पार्टला काय म्हणता, सिस्टरने. सिस्टरने, हे एक सिस्टरने झालं, हे एक सिस्टरने झालं. हे काय आहे, सगळे काय सिस्टरने. सिस्टरनेचं डायमीटर किती आहे, NCERT मध्ये दिलेलं डायमीटर 0.5 to 1 मायक्रोमीटर. किती आहे, 0.5 to 2 मायक्रोमीटर. कशाचं डायमीटर आहे, सिस्टरनेचं डायमीटर किती आहे, 0.5 to 1 मायक्रोमीटर. आणि हे कसं आहे बघा, हा जो फेस आहे इकडचा, तिथून मटेरियल इंटर करणार तो कोणता आहे, तो आहे सिस फेस. सिस म्हणजे काय, तिथून फॉर्म होणार, फॉर्मिंग फेस. आणि हे काय आहे इकडचं ट्रान्स फेस, इथून ते बाहेर निघणार. जे काय मटेरियल इथून आत जाणार ते इथून बाहेर होणार पॅकेजिंग होऊन. हे काय झालं आहे ट्रान्स फेस. याची अरेंजमेंट कशी आहे बघा, सिस्टरने अरेंज कसे पॅरलर आहे सगळे, हे याच्या पॅरलर, हे याच्या पॅरलर. कसं आहे, पॅरलर आहे. पॅरलर आणि कशी अरेंजमेंट आहे, कॉन्सेंट्रिकली. कॉन्सेंट्रिकली म्हणजे कसं, वायफायचा सिम्बॉल माहिती आहे आपल्या सगळ्यांना, वायफायचा सिम्बॉल. एक हे काय झालं, सर्कल झालं. सर्कलला कसे पॅरलली 2-3 सर्कल आहे. जर आपण याला इरेज केलं, हे बघा याला आपण इरेज केलं, हे कसं झालं स्ट्रक्चर, हे झालं कॉन्सेंट्रिकली स्ट्रक्चर. कसं झालं, कॉन्सेंट्रिकली. कॉन्सेंट्रिकली म्हणजे काय, वायफाय सारखं स्ट्रक्चर. कसं याचं स्ट्रक्चर, हे बघा हे यालाच आपण उभं केलं, झालं का नाही त्याच्यासारखं. कशासारखं स्ट्रक्चर, हे वायफाय सारखं स्ट्रक्चर आहे. म्हणून काय कॉन्सेंट्रिकली अरेंज आहे. कसं आहे, पॅरलरी अरेंज आणि कॉन्सेंट्रिकली. हे कशाचं स्ट्रक्चर आहे, गॉल्गी बॉडीचं. गॉल्गी बॉडीमध्ये कोणाला काही डाऊट आहे का, हे झालं आपलं गॉल्गी बॉडी एकदम डिटेलमध्ये बघितलं आपण. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे लायझोझोम. लायझोझोम कुठं असतं बघा, हे बघा लायझोझोम कुठं असतो, हे काय होतं आपलं न्यूक्लियस होतं. हे काय होतं, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम होतं. हे आपलं पूर्ण सेल होतं बरोबर. इथं काय होतं, इथं होतं गॉल्गी बॉडीज. काय होतं बोला फटफट, गॉल्गी बॉडीज. गॉल्गी बॉडीजच्या समोर काय असतं बघा, इथं असतं लायझोझोम. लायझोझोम कसं बनतं, जेव्हा गॉल्गी बॉडीतून गॉल्गी बॉडीचा जो एक तुकडा आहे त्या तुकड्यापासूनच काय बनतं, एक लायझोझोम तयार होतं. लायझोझोममध्ये काय असतं, हायड्रोलायटिक एन्झाईम असतात. हायड्रोलायटिक एन्झाईम. हायड्रोलायटिक एन्झाईम म्हणजे कसं, समजा सेलचा समजा एखादा ऑर्गॅनेल खराब झाला, समजा हा आपण मायटोकॉन्ड्रिया बघितल्यानंतर समजा हा मायटोकॉन्ड्रिया खराब झाला, समजा डेड झाला, त्याला संपवायचं काम कोण करणार, हे जे लायझोझोम आहे. लायझोझोम येणार मायटोकॉन्ड्रियाजवळ आणि मायटोकॉन्ड्रियाला एकदम लायझोझोमच्या आतमध्ये घेणार. याच्यामध्ये काय हायड्रोलायटिक एन्झाईम. हायड्रोलायटिक एन्झाईम काय करणार आहे, जो काय मायटोकॉन्ड्रिया आहे डेड झालेला याला काय करणार, डायजेस्ट करणार. डायजेस्ट करणार म्हणजे संपवून टाकणार. जर सेलमध्ये एखादी अशी गोष्ट आहे ती सेलच्या कामाची नाही आहे तर ते काय करणार, लायझोझोम त्याला संपवून टाकणार. म्हणून याला काय म्हणतात, सुसाईड बॅग. हे हा जो ऑर्गॅनेल आहे लायझोझोमच्या आतमध्ये जाऊन काय करणार, सुसाईड करणार. सुसाईड करणार म्हणजे काय, संपून जाणार. हे झालं लायझोझोम. हे काय झालं लायझोझोम बघा. व्हेसिकल येते, दॅट इज अराइज फ्रॉम गॉल्गी बॉडीज.
कशापासून बनतंय? लायझोझोम आहे हे गॉल्गी बॉडीपासूनच बनतं. गॉल्गी बॉडीचा एक छोटासा तुकडा तुटतो आणि त्याच्यामध्ये काय असतं? हायड्रोलायटिक एन्झाईम असतात. ते कधी ॲक्टिव्ह होतात? ॲसिडिक पीएचला. ॲसिडिक पीएच म्हणजे कोणती पीएच? लेस दॅन 7. 7पेक्षा कमी म्हणजे की 4 ते 5 पीएचला ते काय होणार? ॲक्टिवेट होणार. कोणते एन्झाईम? हायड्रोलायटिक एन्झाईम. हे काय त्याचं फंक्शन काय? ते सुसाईड बॅग आहे सेलचं काय? सुसाईड बॅग. सेलमध्ये जे काही ऑर्गनेल आहे, जे काही सेलच्या कामीचं, जे काही सेलच्या काहीच कामाचं एखादं स्ट्रक्चर असेल जे की सेलच्या कामी नाही, ते काय होणार? ते लायझोसोममध्ये येणार आणि ते संपून जाणार. लायझोसोम काय करणार? त्याला डायजेस्ट करणार. जर प्रोटीनला डायजेस्ट करायचं असलं कोण करणार? प्रोटीएज करणार. लिपिडला करायचं असलं तर कोण करणार? लिपिएज करणार. कार्बोहायड्रेटला करायचं असलं तर कोण करणार? अमायलेज. आणि न्यूक्लिक ॲसिडला करायचं असलं तर कोण करणार? न्यूक्लियस. काय? प्रोटीएज प्रोटीन, लिपिएज लिपिड, अमायलेज कार्बोहायड्रेट, न्यूक्लियस न्यूक्लिक ॲसिड. हे काय करणार? याला डायजेस्ट करणार म्हणजेच काय? ब्रेक करणार. हे झालं लायझोझोम. आता आपण बघू व्हॅक्यूल. काय बघायचं आपल्याला? व्हॅक्यूल. हे लायझोझोम झालं का? सेलमध्येच एक व्हॅक्यूल असतं. व्हॅक्यूलचं काय काम आहे? आपल्या घरामध्ये एक अशी जागा असते बघा, तिथं आपण काय करतो? जे आपल्या सध्या यूजच्या गोष्टी नसतात ते आपण काय करतो? एका ठिकाणी त्याला जमा करतो. त्याला काय म्हणतो आपण? स्टोर रूम. स्टोर रूममध्ये काय करतो आपण? जे काय आपल्या घरातल्या कामीच्या वस्तू नाही, जसं फॅन झाला, टेबल झाला, सोफा झाला, कपाट झाला, जे काय भंगार वस्तू आहे ते कुठं आपण जमा करतो? एका स्टोर हाऊसमध्ये, घरातल्या एखाद्या कोपच्यामध्ये त्याला काय करतो? आपण जमा करतो. जमा करतो म्हणजेच काय? ते स्टोरेज करून ठेवतो की फ्युचरमध्ये ते आपल्याला कामाला येऊ शकतं. तसं सेलमध्ये पण काय असतं? व्हॅक्यूल असतं. सेलमध्ये काय असतं? व्हॅक्यूल असतं. व्हॅक्यूल काय करतं? जे काही सिंथेसिस झालंय ते काय करतं? इथं जर का सध्या त्याचा उपयोग नसेल तर ते काय करतं? व्हॅक्यूलमध्ये स्टोअर करून ठेवतं. काय करून ठेवतं? व्हॅक्यूलमध्ये स्टोअर करून ठेवतं. हे काय? व्हॅक्यूल काय? सेलचं काय? ते स्टोर रूम आहे. सिंपल गोष्ट. सेलचं स्टोर रूम काय? व्हॅक्यूल. व्हॅक्यूल काय करतं? स्टोरेजचं काम करतं. बघा, जी काय व्हॅक्यूलची जी काय मेम्ब्रेन आहे, ही सेलची मेम्ब्रेन. ही कोणती सेल आहे? ही झाली सेल वॉल. ही आउटर मेम्ब्रेन म्हणजे काय? सेल वॉल. इनर मेम्ब्रेन म्हणजे काय? प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. ही कशाची मेम्ब्रेन आहे? ही सेलची मेम्ब्रेन आहे. तसंच व्हॅक्यूलला जी मेम्ब्रेन असते त्या मेम्ब्रेनला एक स्पेशल नाव असतं. काय नाव असतं व्हॅक्यूलच्या मेम्ब्रेनला? असतं नाव टोनोप्लास्ट. व्हॅक्यूलची जी काय मेम्ब्रेन आहे, व्हॅक्यूलच्या मेम्ब्रेनला काय नाव आहे? स्पेशल नाव आहे. काय नाव आहे? टोनोप्लास्ट. सेलच्या मेम्ब्रेनला काय नाव आहे? सेल मेम्ब्रेन. जी काय आउटर मेम्ब्रेन त्याला काय नाव आहे? सेल वॉल. सेल वॉल कशात? फक्त प्लांटमध्ये. तसंच व्हॅक्यूलच्या मेम्ब्रेनला काय नाव आहे? टोनोप्लास्ट. व्हॅक्यूल कॅन ऑक्युपाय व्हॅल्यूम अप टू 90% इन प्लांट. आपण जेव्हा सेलमध्ये डिफरन्स बघत होतो प्लांट सेलमध्ये आणि ॲनिमल सेलमध्ये, तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं व्हॅक्यूल जो आहे तो प्लांटमध्ये किती 90% पर्यंत काय करू शकतो? तो व्हॅक्यूम ऑक्युपाय करू शकतो. म्हणजे काय? बघा, ही सेल आहे. कोणती सेल आहे? प्लांट सेल. याच्यावर सेल वॉल आहे, आतली सेल मेम्ब्रेन आहे. आणि जनरली न्यूक्लियस कसा असतो? मध्ये असतो. पण इथं न्यूक्लियस एकदम कोपच्यात. आणि व्हॅक्यूल काय आहे? पूर्ण असा स्पेस. हा पूर्ण जो स्पेस आहे तो कोण ऑक्युपाय करतं? जे काय न्यूक्लियस आहे, बाकीचे जे काय ऑर्गनेल आहे त्याला काय देतं? कोपच्यामध्ये खसकून टाकतं. आणि व्हॅक्यूल काय करतो? प्लांट सेलमध्ये 90% पर्यंत काय करू शकतो? व्हॉल्यूम काय करू शकतो? तो ऑक्युपाय करू शकतो. प्लांट सेलमध्ये व्हॅक्यूम व्हॉल्यूम किती ऑक्युपाय करतो? 90%. कशात? इन प्लांट सेल. जे काय कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल असतो, कशात असतो? तो कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल. हे कशाला हेल्प करतं? हेल्प्स इन अमिबा. अमिबाला काय करतो? तो हेल्प्स करतो. कशासाठी? एक्सक्रेशन आणि ऑस्मो रेग्युलेशन. एक्सक्रेशन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला बाहेर टाकणं, जी गरजेची गोष्ट नाही त्याला बॉडीच्या बाहेर टाकणं, हे काय झालं? एक्सक्रेशन. आणि ऑस्मो रेग्युलेशन म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल. पहिलं कॉन्ट्रॅक्टाईलचा अर्थ काय होतो? सगळ्यांच्या घरी कोलगेट आहे, मंजन टूथपेस्ट
जर ते संपलं तर आपण काय करतो, त्याला एकदम बेलन घेतो, बेलनाने फिरवतो, कुचडून कातरून काय करतो, त्याला बाहेर काढतो. आपण ते दाबतो तेव्हा ते कसं बाहेर येतं, पुचकून काय येतं, बाहेर येतं. ते कसं बाहेर येतं, पुचकून बाहेर येतं. तसंच अमिबामध्ये काय असतं, कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल. त्याच्यातली एखादी गोष्ट जर बाहेर काढायची असली तर आम्ही काय करतो, त्याला पुसूक करतो, त्याच्यातली ती काय गोष्ट ती काय ते ती बाहेर येऊन जाते. याचा काय, हे काय कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल कशामध्ये असतं, अमिबामध्ये. कशाला हेल्प करतं, एक्सक्रेशनला आणि ऑस्मोरेग्युलेशन. ऑस्मोरेग्युलेशनचा सिंपल अर्थ समजा साल्ट आणि वॉटरचं काय करणं, बॅलन्स करणं. समजा मी एखाद्या दिवस खूप थकलो, मी खूप मोठं पाणी पिलं. काय केलं, मी खूप मोठं पाणी पिलं, तर माझी बॉडी काय करणार, जास्त एक्स्ट्राचं पाणी असेल ते काय करणार, बाहेर काढून टाकणार. जर खूपच जास्त पाणी असेल, बॉडीला त्याची गरज नसेल, तर बॉडी काय करणार, त्याचं ऑस्मोरेग्युलेशन करणं, जे एक्स्ट्राचं ते काय बाहेर काढून टाकणार. हे याचा अर्थ ऑस्मोरेग्युलेशन करणं. कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल कशात असतं, अमिबामध्ये. काय करतं ते एक्सक्रेशन आणि ऑस्मोरेग्युलेशन करतं. आणि व्हॅक्यूलचं जी काय मेम्ब्रेन आहे, त्या मेम्ब्रेनला काय म्हणतो आपण, टोनोप्लास्ट म्हणतो. काय म्हणतो, टोनोप्लास्ट. आणि प्लांट सेलमध्ये व्हॅक्यूल किती % व्हॅल्यूम ऑक्युपाय करू शकतो, 90% पर्यंत तो काय करू शकतो, व्हॅल्यूम ऑक्युपाय करू शकतो. कशामध्ये, प्लांट सेलमध्ये. हे झालं व्हॅक्यूल. आणि जे काय फूड व्हॅक्यूल हे काय करतं, स्टोरेजचं काम करतं. कशात, प्रोसिस्टमध्ये काय करतं, फूड पार्टिकल टुगेदर सेंड टू धिस व्हॅक्यूल. जर प्रोटिस्टमध्ये जे काही गरजेचं फूड आहे त्याला कसं स्टोअर करता, फूड व्हॅक्यूलमध्ये. ते काय करतं, स्पेशली फूड स्टोरेज करतं. स्टोरेज रूममध्ये आपण कधी बघितलं का, स्टोरेज रूम कधी खाली झाली. आपण काय करतो, हे आपली स्टोरेज रूम आहे बघा. हे आपलं घर आहे. आपल्या घरामध्ये एक कोपचा आहे. काय घरामध्ये एक कोपचा आहे, ही काय आपली स्टोर रूम आहे. स्टोर रूम किंवा स्टोर हाऊस. आपण काय करतो, घरामध्ये काय करतो, एकदम मोकळी जागा ठेवतो, कारण की तिथं आपल्याला लिव्हिंग करायचं, राहायचं आहे. तिथं काय करतो, आपण स्पेस ठेवतो. आणि स्टोर रूममध्ये काय असतं, ऑलरेडी फुल भरलेलं असतं. ते स्टोर रूम ऑलरेडी फुल भरलेलं असतं. आपण दिवाळीचं काय वेळेस काय करतो, अजून घरातलं सामान काय करतो, अजून इकडे पाठवतो. कुठं, जिकडे जास्त सामान आहे. इथं कसं आहे, इथं हाय कॉन्सन्ट्रेशन आहे, म्हणजे काय, इथं ऑलरेडी याच्यात सामान आहे, कसं आहे, भरपूर आहे. आणि रूममध्ये काय ऑलरेडी कमी सामान आहे, तरी पण आपण काय करतो, त्या रूममधलं सामान आपल्याला इकडे पाठवायचं. इथं किती सामान आहे, इथं कमी सामान आहे, इथं लो सामान आहे, याचं कॉन्सन्ट्रेशन काय कमी आहे. इथं किती, इथं ऑलरेडी खूप जास्त आहे. आपण काय करतो, लोकडून अजून काय करतो, याला कोचू भरतो. का बरं, याच्यात ऑलरेडी फुल आहे, तरी त्याला आपण काय दाबू त्याला ऑलरेडी अजून कमीकडून आपण काय करतो, अजून जास्तकडे टाकतोय. कसं, अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन. तसंच जर आपल्याला याच्यातून इकडे टाकायचं असेल, याला काय लागतं, हे काय ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे कसं, अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन म्हणजे तिथं काय आपल्याला एनर्जी खर्च होती, आपल्याला ATP लागतं आहे. आपल्याला कमीकडून जास्तकडे न्यायचं आहे सामान. समजा ही तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं मी, आपली पाण्याची टाकी आहे. आपल्याला वरती टाकीमध्ये पाणी भरायचं, तर आपण हातानं भरून टाकतो का त्याला, आपल्याला काहीतरी एनर्जी खर्च करावं लागते. म्हणजे काय, आपल्याला मोटरने ते काय करावं लागतं, पाणी वरती टाकावं लागतं. मोटर चालू करायला काय लागते, एनर्जी लागते, इलेक्ट्रिसिटी. काय करतो आपण, एनर्जीने कमीकडून जास्तकडे टाकतो. समजा हे पाणी आपल्याला खाली आणायचं असलं, हे आपल्याला याला मोटर लावायची गरज पडते का, नाही. फक्त कॉक चालू करायचं, पाणी आपोआप खाली येतं. जास्तकडून कमीकडं एनर्जी लागते का, नाही. कमीकडून जास्तकडं, खालून वर आपल्याला याला एनर्जी लागते. हे कोणतं ट्रान्सपोर्ट झालं, ज्याला एनर्जी लागतं ते म्हणजे कोणतं, ॲक्टिव्हला काय लागतं आहे, ATP लागतं. हे बघा, हे आपलं सायटोप्लाझम आहे सेलचं. याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, कमी आहे. आणि हे काय आपलं फूड व्हॅक्यूल, म्हणजेच काय आपण काय म्हणतो त्याला, आपण स्टोर हाऊस. हे ऑलरेडी भरलेलं आहे. आपण सायटोप्लाझममध्ये काय करते, अजून याच्यामध्ये स्टोर हाऊस फुल भरतोय. ते आधी ऑलरेडी भरलेलं आहे, आपण त्याला अजून फुल भरतोय. ते कोणतं ट्रान्सपोर्ट होतंय, ते होतं ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. कोणतं ट्रान्सपोर्ट झालं, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. म्हणजे काय, ATP यूज होत आहे. काय होतं, ATP यूज. ते हे काय स्टोअर करतं, वॉटर स्टोअर करतं. एक्सक्रेटरी वेस्ट, जे काही वेस्ट आहे ते स्टोअर करतं. काही पिगमेंट स्टोअर करतं. कोणतं पिगमेंट, अँथोसायनिन. अँथोसायनिन कसा पिगमेंट आहे,
अँथोसायनिन जो येतो प्लांटमध्ये जे काही फ्लावर आहे, ज्या काय फ्लावरला जे काही कलर येतात ते कशामुळे येतात, ते येतात अँथोसायनिनमुळे. अँथोसायनिन काय करतं, कलरचे पिगमेंट स्टोअर करतं व्हॅक्युलमध्ये. आणि काही सॅप म्हणजे काय, जे काय इनऑर्गॅनिक मॅटर झालं, शुगर झालं, हे म्हणजे काय सॅप, हे काय स्टोअर करतं. याच्यामध्ये आहे कोणाला काही डाऊट असेल तर कमेंट करा. आता बघू आपण इंडोमेम्ब्रेन सिस्टम. इंडोमेम्ब्रेन सिस्टममध्ये कोणते कोणते ऑर्गनेल येतात. एक येतं इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, दुसरं काय येतं गॉल्गी बॉडी, तिसरं काय येतं व्हॅक्यूल, आणि चौथं काय येतो लायझोझोम. तिसरं येतो लायझोझोम, चौथं येतो व्हॅक्यूल. काय इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्गी बॉडी, लायझोझोम आणि व्हॅक्यूल. इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा मिनिंग काय होतो बघितलं आपण. इनसाइड द सेल, सेलच्या आत देअर इज अ सिस्टम ऑफ मेम्ब्रेनस ऑर्गनेल. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेलचं एक सिस्टम आहे. ते कसं फंक्शन करतं, ते फंक्शन करतं कोऑर्डिनेटिंग म्हणजे एकाचं फंक्शन दुसऱ्यावर डिपेंड आहे. जसं गॉल्गी इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधून जे काय मटेरियल येणार ते कुठं जाणार, गॉल्गी बॉडीमुळे. म्हणजे गॉल्गी बॉडीचं जे काही काम आहे ते कशावर डिपेंड आहे, इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं. याच्यामध्ये कोणते कोणते ऑर्गनल काय येतं, इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्गी बॉडीज, अजून काय लायझोझोम आणि काय व्हॅक्यूल. एवढेच येतात. याच्यापेक्षा जे काही बाकीचे ऑर्गनेल आहे हे याच्यामध्ये येत नाही, फक्त हे चारच येतात. हे एवढं लक्षात ठेवायचं. हे बघा इंडोमेम्ब्रेन सिस्टम काय, हे आपलं न्यूक्लियस झालं. न्यूक्लियसच्या दोन मेम्ब्रेन असतात. ही काय आतली मेम्ब्रेन. आतली मेम्ब्रेन म्हणजे काय इनर मेम्ब्रेन, आणि जी काय बाहेरची मेम्ब्रेन आहे त्याला काय म्हणतो आपण आउटर मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेनलाच एक खेटून काय इनफोल्डिंग तयार होती, त्याला काय म्हटलंय आपण, त्याला म्हटलं इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किती टाईपचे असतात, दोन टाईपचे. जर रायबोझम प्रेझेंट आहे तर ते काय रफ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. जर रायबोझम अब्सेंट आहे तर काय स्मूथ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे रफ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कसं आहे, मेम्ब्रेनच्या एकदम जवळ आहे, मेम्ब्रेनला चिटकून आहे, मेम्ब्रेनच्या खेटून आहे. जे काय रफ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय याच्यावर रायबोझम प्रेझेंट आहे. रायबोझम प्रेझेंट आहे याचा मतलब तो काय करणार, प्रोटीनला सिंथेसिस करणार. काय करणार, प्रोटीनला सिंथेसिस. आणि जे काय स्मूथ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे ते ॲनिमलमध्ये काय करतं, स्टेरॉइडला सिंथेसिस करतं आणि लिपिडला सिंथेसिस करतं. हे बघा, हे स्मूथ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमनी समजा काय प्रोटीन सिंथेसिस केलं आहे, आणि रफनी काय केलं आहे प्रोटीन सिंथेसिस केलं आहे, आणि स्मूथनी काय स्टेरॉइडल काहीतरी हॉर्मोन सिक्रेट केले. हे काय होणार मग, जे गॉल्गी बॉडीचं जे काय आपण बघितलं याला ट्रान्सफेस म्हणतात. कोणतं, हे स्टार्टिंगचं कोणतं आहे, स्टार्चिंग कोणतं आहे सिस फेस, आणि हे कोणतं आहे ट्रान्सफेस किंवा मॅच्युरिंग फेस. कोणतं आहे ट्रान्सफेस किंवा मॅच्युरिंग फेस. इथून काय होणार, जे काय सिक्रेट झालं हे सिस फेसमधून गॉल्गी बॉडीच्या आत जाणार. गॉल्गी बॉडी काय करणार मग, गॉल्गी बॉडीचं फंक्शन काय आहे, ती काय करणार पॅकेजिंग करतात. काय करणार पॅकेजिंग. आणि जे काय मॅच्युरिंग फेस आहे तिथून काय येणार, ते बाहेर होणार. म्हणजे याचं काय होणार, ग्लायकोलिपिड, आणि जर लिपिड आता आलं तर काय फॉर्म होणार, ग्लायकोलिपिड. आणि कार्बोहायड्रेट त्याच्यावरती काय असतं, टॅग असतो. टॅग म्हणजे कसं बघा, समजा तुम्ही ॲमेझॉन किंवा ऑनलाईन तुम्ही काहीतरी ऑर्डर केलं, तुमच्याकडे घरी डिलेवरी येते, त्याच्यावर एक कागद चिपकवलेला असतो बघा. तो कागद म्हणजे काय झाला, टॅग झाला. ते काय झालं तुमचं टॅग. टॅगवर काय तुमचा ॲड्रेस म्हणजे काय, जर त्याच्यावर टॅगच नसेल तर ते कुठं जायचं आहे, ते पार्सल ते कळणार आहे का, नाही. तसंच याच्यावर काय टॅग ॲडेड केले जातात. जर समजा हे जे तयार झाले याला समजा सेलच्या बाहेर पाठवायचं तर सेलला कसं कळणार, तर ते काय गॉल्गी बॉडीमध्ये त्याच्यावर काय होतं टॅग ॲड केले जातात. हे टॅग काय करता, हेल्प करता कशाला, सेंड करायला. कुठं, काय प्रोटीन आणि लिपिडला सेंड करायला काय करतात ते टॅग. कुठं, इनसाइड द सेल किंवा आउटसाइड द सेल. कुठं सेलच्या आतमध्ये जर काही गरजेचं एलिमेंट असेल तर ते काय करणार त्याच्यावरती टॅग म्हणजेच काय ॲड्रेस, त्याची काय डिटेल आहे ते त्याच्यावर ॲड करणार. की म्हणजे सेलला कळेल की याला सेलच्या बाहेर पाठवायचं का नाही, याची जिथं गरज आहे हे मग तिथं जाणार. कशामुळे त्याच्यावर टॅग ॲड केला, त्याच्यामुळं. याचाच एक तुकडा तयार होऊन काय होतं, लायझोझोम काय करतो, डायजेस्ट करतो. काय डायजेस्ट करतो, याच्यामध्ये कोणते एन्झाईम आहे, हायड्रोलिटिक एन्झाईम आहे. ते कधी ॲक्टिव्ह होता, ॲसिडिक पीएचला. ॲसिडिक पीएच म्हणजे किती, लेस दॅन 7.
किती 7 पेक्षा कमी. जर एखादा ऑर्गनेल खराब झाला आहे तर त्याला संपवायचं आहे तर ते कुठं जाणार, लायझोझोम. लायझोझोमलाच आपण काय म्हणतो, सुसाईड बॅग. हे कशापासून बनलं आहे लायझोझोम, गॉल्गी बॉडीपासूनच काय बनलं आहे, लायझोझोम बनला आहे. लायझोझोम कशापासून बनला आहे, गॉल्गी बॉडीपासून. हे काय आपलं स्टोर रूम म्हणजेच काय व्हॅक्युल. व्हॅक्युलमध्ये काय होणार, जे काय तयार झालं समजा त्याची सध्या गरज नाही तर ते कुठं जाणार, व्हॅक्युलमध्ये. व्हॅक्युलमध्ये काय होणार, ते स्टोर होणार. जर व्हॅक्युलच्याच मेम्ब्रेनला काय म्हणतो आपण, त्याचं काय नाव आहे, व्हॅक्युलच्या मेम्ब्रेनचं नाव आहे टोनोप्लास्ट. टोनोप्लास्ट कशाचं नाव आहे, व्हॅक्युलच्या मेम्ब्रेनचं. हे काय सगळं झालं इंडोमेम्ब्रेन सिस्टम. याच्यामध्ये चार ऑर्गनेल आहे, ते कसे काम करत आहे, कोऑर्डिनेटली. कसे काम करत आहे, कोऑर्डिनेटली. हे काय झालं आपलं इंडोमेम्ब्रेन सिस्टम. आता काही क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन लावायच्या पहिले आपण काय करू, एकदा NCERTची रीडिंग करू. हे बघा NCERT. याच्या अगोदरचं आपण बघितलंय मागच्या लेक्चरमध्ये. हे इंडोमेम्ब्रेन सिस्टम. इंडोमेम्ब्रेन सिस्टमचं फंक्शन कसं आहे, कोऑर्डिनेटली. याच्यामध्ये काय काय येतं, इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम येतो, गॉल्गी कॉम्प्लेक्स येतो, त्यालाच आपण काय म्हणतो गॉल्गी बॉडी, आणि लायझोझोम आणि व्हॅक्यूल. हे किती येतात, 4 ऑर्गनेल येतात. कोणता, इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्गी बॉडी, लायझोझोम आणि व्हॅक्यूल. हा क्वेश्चन आलता नेट 2021ला ॲज इट इज. हे एवढे ऑर्गनेल सोडून बाकीचे जे काही सगळे ऑर्गनेल आहे ते याच्यात येतं का, नाही. कोणते ऑर्गनेल सोडून, इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सोडून, व्हॅक्यूल सोडून, लायझोझोम सोडून आणि गॉल्गी बॉडी सोडून. बाकीचे जे काय ऑर्गनेल आहे ते इंडोमेम्ब्रेन सिस्टममध्ये येत नाही. हाच क्वेश्चन आलता 2023ला. हे बघा इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कसं स्ट्रक्चर आहे, रेटिक्युलर आहे. नेटवर्क म्हणजे कसं जाळ्यासारखं, रेटिक्युलर स्ट्रक्चर आहे. कसं, टायनी ट्यूब्यूल स्ट्रक्चर स्क्रॅटेड इन द सायटोप्लाझम. कशामध्ये आहे, सायटोप्लाझममध्ये कसं ट्यूब्यूल रेटिक्युलर स्ट्रक्चर आहे. आणि हे बघा, हे इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा हा काय झाला, इथं रायबोझोम प्रेझेंट आहे म्हणजे हा काय झाला, रफ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हा काय इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा जो काय आतला स्पेस आहे त्याला काय म्हटलं होतं आपण, ल्युमिनर. हे बघा ल्युमिनल म्हणजे काय, इनसाइड इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधला आतला जो काही फ्लुइड आहे, जो काही स्पेस आहे त्याला काय म्हणतो आपण, ल्युमिनल स्पेस. आणि जो काय बाहेर आहे, बाहेर म्हणजे काय, हे सगळं काय सायटोप्लाझम झालं. इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा बाहेरचा जो काय स्पेस आहे तो काय झाला, सायटोप्लाझम. त्याला काय म्हणतोय आपण, एक्स्ट्रा ल्युमिनल. म्हणजे काय, जे काय सायटोप्लाझम मधला जे काय, सायटोप्लाझमच म्हणजे काय, एक्स्ट्रा ल्युमिनल. पण कशासाठी, इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमसाठी. इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम 2 टाईपचे. जर सरफेसवर रायबोझोम प्रेझेंट असतील तर रफ इंडोप्लाझ्मिक, जर रायबोझोम अब्सेंट असतील तर काय, स्मूथ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रफ इंडोप्लाझ्मिक फ्रिक्वेंटली ऑब्झर्व्ड इन द सेल ॲक्टिव्हिटी इन्व्हॉल्व इन प्रोटीन सिंथेसिस अँड सिक्रेशन. रफ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर रायबोझोम प्रेझेंट असतं. रायबोझोम काय असतं, प्रोटीन फॅक्टरी असतात ऑब्व्हियसली. मग ते काय करणार, प्रोटीन सिंथेसिस करणार आणि काय करणार, सिक्रेशन करणार. हा क्वेश्चन कधी आलता, 2020ला आणि 2015ला. आणि रफ इंडोप्लाझ्मिक कसं आहे, ते कंटिन्युअस आहे. कशाच्या, न्यूक्लियसची जी काय आउटर मेम्ब्रेन आहे त्या आउटर मेम्ब्रेनला कसं आहे, कंटिन्युअस आहे. आउटर मेम्ब्रेन ऑफ न्यूक्लियसच्या आउटर मेम्ब्रेनला कोण कनेक्ट आहे, रफ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि जे काय स्मूथ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे ते काय सिक्रेट करतं, ॲनिमल्समध्ये मेजरली लिपिड हे सिक्रेट करतं. आणि मेजरली ॲनिमल्समध्ये काय सिक्रेट करतं, स्टेरॉइडल हार्मोन. कोण सिक्रेट करतं, स्मूथ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ॲनिमलमध्ये काय, मोस्टली हार्मोन्स. कोणते, स्टेरॉइडल हार्मोन काय करतं, ते सिंथेसिस करतं. आणि काय सिंथेसिस करतं, अजून लिपिड्स. हा क्वेश्चन कधी आलता, 2020 आणि 15ला. हे बघा, हे झालं, हा गॉल्गी बॉडीज बघा.
गॉल्गी बॉडी बघा, याला काय नाव दिलं तर आपण सिस्टरने. याची डायमीटर किती होती 0.5 to 1 मायक्रोमीटर. इकडून काय हे सी स्पेस आणि हे कोणतं आहे ट्रान्सफेस. गॉल्गी बॉडी कोणी डिस्कवर केलं तर कॅमिलो गॉल्गीनं. कधी फर्स्ट टाइम कोणी डिस्कवर केलं तर कॅमिलो गॉल्गीने. कधी 1898 मध्ये. कधी 1898 मध्ये. कोणी कॅमिलो गॉल्गी. सायंटिस्टचं नाव गॉल्गी होतं म्हणून याचं स्ट्रक्चर हे ऑर्गनेलचं नाव काय दिलं आहे आपण गॉल्गी ॲपरेटस. कामुळं तर सायंटिस्टचंच नाव होतं गॉल्गी. दे कंटेन्स ऑफ मेनी फ्लॅट डिस्क लाईक शेप सॅक सिस्टरने ऑफ द. बघा त्याचं डायमीटर किती दिलं आहे 0.5 to 1 मायक्रोमीटर. हे कशाचं डायमीटर आहे सिस्टरनेचं. हे काय स्ट्रक्चर आहे, हे जे काय स्ट्रक्चर आहे सिस्टरनेचं डायमीटर किती 0.5 to 1 मायक्रोमीटर. आणि ते काय करू शकतं ते पॅरलली कसं आहे ते सगळे पॅरलली आणि ते त्याचे नंबर काय व्हॅरी करू शकता. वेगवेगळ्या सेलमध्ये ते काय वेगवेगळे असू शकतात, त्याचे नंबर वेगवेगळे असू शकतात. आणि ते कसं अरेंज आहे कॉन्सेंट्रिकली अरेंज आहे. कॉन्सेंट्रिकली म्हणजे काय वायफाय सारखं स्ट्रक्चर आहे त्याचं. कसं स्ट्रक्चर आहे वायफाय सारखं असं स्ट्रक्चर आहे. वायफाय सारखं स्ट्रक्चर म्हणजे कसं कॉन्सेंट्रिकली. कॉन्वेक्सिस बघा जे काय स्टार्टिंगचं इकडून बघितलं आपण हा कोणता आहे सिस आणि इकडचा जो काय पार्ट आहे तो कोणता आहे बघा समोर बघा मॅच्युरिंग फेस किंवा ट्रान्स. बघा ट्रान्स कॉन्केव ट्रान्स किंवा त्याला काय मॅच्युरिंग स्पेस. सीस अँड द ट्रान्स फेस ऑफ द ऑर्गनेल आर इंटायरली डिफरंट बट इंटरकनेक्टेड. ते डिफरंट आहे पण कसे आहे ते एकमेकांशी इंटरकरेंट आहे. ते बाहेरून जरी ते डिफरंट असले तरी पण ते काय एकमेकांशी कनेक्ट आहे. गॉल्गी ॲपरेटस प्रिन्सिपली परफॉर्म द फंक्शन ऑफ पॅकेजिंग मटेरियल टू बी द डिलिव्हर टू द इंट्रासेल्युलर टार्गेट ऑफ सिक्रेट आउटसाइड द सेल. गॉल्गी बॉडीचं मेन फंक्शन काय आहे ते काय करतं पॅकेजिंग करतं. जे काय मटेरियल त्याला भेटतं त्या मटेरियलला काय करतं ते पॅकेजिंग करतं आणि काय करतं त्याला टॅग लावतं की त्याला कुठं भेगायचं आहे. सेलच्या आत भेगायचं आहे की सेलच्या बाहेर भेगायचं, सेलच्या बाहेर पाठवायचं की सेलच्या आत पाठवायचं. हे काय त्याचं फंक्शन आहे. नंबर ऑफ प्रोटीन्स सिंथेसिस बाय रायबोसोम द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आर मॉडिफाईड इन द सिस्टरने टू गॉल्गी ॲपरेटस. जे काय प्रोटीन्स कोण सिक्रेट करतं प्रोटीन रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम त्यालाच गॉल्गी ॲपरेटिसमध्ये काय करतं त्याला मॉडिफाय करतात. कशात मॉडिफाय कशात करतात गॉल्गी ॲपरेटिसमध्ये. जे काय एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करतं प्रोटीन सिक्रेट करतं. सिक्रेट झाल्यानंतर ते कशात येतं गॉल्गी ॲपरेटसमध्ये. ते त्याला काय करतं मॉडिफाय करतं. कुठून येतं ते सीस फेस जे काय सीस फेस आहे तिथून ते आत एंट्री करतं आणि ट्रान्स फेस थ्रू काय करतं बाहेर एंट्री करतं. हा क्वेश्चन कधी आला 2023ला. गॉल्गी ॲपरेटस इज द इम्पॉर्टंट साईट ऑफ फॉर्मेशन ऑफ ग्लायकोप्रोटीन अँड ग्लायकोलिपिड. अजून हे काय ग्लायको म्हणजे काय टॅग लावतं त्याला. जे काय फायनल प्रोडक्ट होतं पॅकेजिंग नंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम याच्यातून काय चालतं प्रोटीन किंवा हार्मोन. ते कुठे गेलं तर गॉल्गी बॉडीमध्ये. कुठे गेलं तर गॉल्गी बॉडीमध्ये. त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी जर प्रोटीन नसेल तर प्रोटीनला काय केलं मॉडिफाय केलं आणि जे काय प्रोटीन आहे मॉडिफाय करून काय त्याचं फायनल प्रोडक्ट काय होतं ग्लायकोप्रोटीन जर प्रोटीन नसेल तर. आणि लिपिड असेल तर फायनल प्रोडक्ट काय ग्लायकोलिपिड. हा क्वेश्चन कधी आला रिसेंटली 2024ला. याच्या आधी 2020ला सेम क्वेश्चन रिपीट झालेला आहे. त्याच्यानंतर काय बघितलं आपण लायझोझोम. लायझोम काय आहे सुसाईड बॅग आहे. त्याच्यामध्ये कोणते एन्झाईम आहे हायड्रोलिटिक एन्झाईम आहे बघा फॉर्म बाय द प्रोसेस ऑफ पॅकेजिंग इन द गॉल्गी ॲपरेटस. जी काय गॉल्गी ॲपरेटसची काय पॅकेजिंगची प्रोसेस आहे. गॉल्गी ॲपरेटसचा एक छोटासा तुकडा तुटून त्याचं काय तयार होतं त्याचा छोटासा तुकडा तुटून काय तयार होतं लायझोझोम. लायझोझोम कशापासून तयार होतं
गॉल्गी बॉडीपासूनच काय तयार होतं, लायझोझोम. हाच क्वेश्चन 2019ला आलेला आहे. व्हेरी रिच इन ऑलमोस्ट ऑल टाईप ऑफ हायड्रोलिटिक एन्झाईम. हायड्रोलिटिक एन्झाईम काय, लिपिडला ते डायजेस्ट करतं, प्रोटीजला, कार्बोहायड्रेटला. लिपिएज म्हणजे काय, लिपिडला डायजेस्ट करणार. प्रोटीएज म्हणजे काय, प्रोटीनला ब्रेक करणार. कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, अमायलेजला ब्रेक करणार. न्यूक्लियस म्हणजे काय, न्यूक्लिक ॲसिडला ब्रेक करणार. आणि ते ॲक्टिव्ह कधी होतं, ॲसिडिक पीएचला. कधी, ॲसिडिक पीएच. ॲसिडिक पीएच म्हणजे कशी, लेस दॅन 7 किती, 4 to 5. ॲसिडिक पीएचला लायझोझोम काय होतं, ॲक्टिव्ह होतं. हा क्वेश्चन कधी आलेला आहे, 2022 आणि 2016ला. त्याच्यानंतर बघा शेवटचं स्ट्रक्चर काय बघितलं होतं, व्हॅक्यूल काय, स्टोरेज बॅग. हे काय कंटेन्स करतं म्हणजे काय, स्टोअर करतं, वॉटर करतं. सॅप म्हणजे काय येतं, शुगर येतं. जे काय मॅटर आहे इनऑर्गॅनिक मॅटर ते कशात येतात, सॅपमध्ये येतात. आणि एक्स्ट्रॅक्टेड प्रोडक्ट अँड द ऑर्डर मटेरियल नॉट युजफुल टू सेल. जे काही कंटेंट करतं ते कसं आहे, सेलच्या युजफुलला नाही आहे. युजफुलला नाहीच त्याच्यामुळे ते काय करतं, स्टोअर करतं. त्याच्यामध्ये काय येतं, वॉटर येतं, सॅप येतं, एक्स्ट्रॅक्टेड प्रोडक्ट येतं आणि अदर मटेरियल जे की सेलच्या यूजमध्ये नाही आहे. आणि जी काय व्हॅक्युलची जी काय मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेनला काय म्हणतोय आपण, जसं सेलच्या मेम्ब्रेनला काय नाव आहे, सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. तसंच व्हॅक्युलच्या मेम्ब्रेनला काय नाव आहे, टोनोप्लास्ट. सिंगल मेम्ब्रेन कशाची, व्हॅक्युलची, त्याला काय नाव आहे, टोनोप्लास्ट. इन प्लांट सेल द कॅन ऑक्युपाय अप टू 90% ऑफ द व्हॅल्यूम इन प्लांट सेलमध्ये. व्हॅक्यूम किती %, अप टू 90% पर्यंत तो काय करू शकतो, व्हॅल्यूम आहे तो ऑक्युपाय करू शकतो. टोनोप्लास्ट फॅसिलिटेट द ट्रान्सपोर्ट ऑफ अ नंबर ऑफ आयन अँड द ऑर्डर मटेरियल. कसं, अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट म्हणजे कसं, कमीकडून जास्तकडे. कुठे नेतो आपण, कमीकडून जास्तकडे. म्हणजे कोणतं, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे कसं, त्याला एनर्जी लागते म्हणजेच काय, ATP तिथं खर्च करणार. अगेन्स्ट द इंटू द व्हॅक्युल्स. सायटोप्लाझममध्ये व्हॅक्युलमध्ये ते काय करतं, ट्रान्सपोर्ट करतं. हेन्स द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सिग्निफिकंट्स हाय इन द व्हॅक्युल दॅन इन टू द सायटोप्लाझम. व्हॅक्युलमध्ये कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, हाय, आणि कमी कशामध्ये आहे, सायटोप्लाझममध्ये. हाच क्वेश्चन कधी आला होता, 2014ला. अमिबामध्ये कसं असतं, कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल. काय, कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल इज अन इम्पॉर्टंट ऑफ ऑस्मो रेग्युलेशन. ऑस्मो रेग्युलेशन काय असतं ते तुम्हाला सांगितलं आहे. इन मेनी सेल ॲज इन प्रोटिस्टमध्ये कसं असतं, फूड व्हॅक्यूल असतं. आर फॉर्म्ड बाय इनगल्फिंग ऑफ द फूड पार्टिकल. जे काय फूड पार्टिकल खाऊन घेतं प्रोटिस्टा ते काय फूड व्हॅक्यूलमध्ये स्टोअर होतं. हे आपण काय बघितलं आज डिटेलमध्ये, इंडोमेम्ब्रेन सिस्टम. आता काय करणार आहे आपण, क्वेश्चन लावणार आहे काही. बघा फर्स्ट क्वेश्चन काय, विच फेस ऑफ द गोल्गी कॉम्प्लेक्स इज असोसिएट विथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. इंडोप्लाझमिक रेटिक्युलमला कोणता फेस असोसिएट आहे, ट्राय करा तुमच्याकडून होतं का. हे बघा, हे काय आपलं इंडोप्लाझमिक रेटिक्युलम, न्यूक्लियसची आउटर मेम्ब्रेन. हे काय इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. इंडोप्लाझमिक रेटिक्युलरला कोणता फेस असोसिएट करतो, म्हणजे इंडोप्लाझमिक रेटिक्युलर जवळ कोणता स्पेस आहे, हा कोणता आहे, सीस आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, फॉर्मिंग फेस आहे. आणि हे जे काय इकडचा आहे हा कोणता आहे, ट्रान्स आहे, त्याला काय म्हणतो आपण, मॅच्युरिंग फेस. फॉर्मिंग स्पेस आहे का, यस फॉर्मिंग आहे, पण ट्रान्स आहे का, नाही. फॉर्मिंग हा झाला, हा कशाचा, इंडोप्लाझमिकचा जवळ झाला. ट्रान्स काय, तो लांब झाला, हा हे ऑप्शन नाही राहणार. दुसरं काय, मॅच्युरिंग फेस, नाही हे तर नसणारच. हा कसा आहे, गोल्गी इंडोप्लाझमिकच्या दूर आहे, याला काय म्हणतो आपण, मॅच्युरिंग फेस. आपल्याला हे पाहिजे, याला काय म्हणतो आपण, सीस फेस किंवा फॉर्मिंग फेस. हे काय, बोथ फॉर्मिंग अँड मॅच्युरिंग नाही. हे आणि हे दोन्ही कसं काय असू शकतं, दोन्ही एकच असणार आहे, फॉर्मिंग फेस अँड मॅच्युरिंग फेस. यस, आपला आन्सर काय असणार आहे, 4 म्हणजे काय, हे कोणता स्पेस आहे, फॉर्मिंग फेस. नाही 4 नसणार आपला आन्सर.
इथं गडबड झाली बघा एक, हे दोन्ही ऑप्शन सेमच झाले. इथं असायला पाहिजे सी स्पेस. हे दोन्ही ऑप्शन कसे झाले आपले, सेम झाले. इथं काय असायला पाहिजे, सी स्पेस. तेव्हा आपला आन्सर काय असणार 4. कारण की हे कसं आहे, याच्याजवळ याला काय म्हणतो आपण, सिस किंवा फॉर्मिंग फेस. आपला आन्सर काय असणार 4. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच स्ट्रक्चर आर रिस्पॉन्सिबल फॉर सिंथेसिस ऑफ लिपिड लाईक स्टेरॉइड हॉर्मोन इन एन ॲनिमल सेल. बघा ट्राय करा, होतं का तुमच्याकडे. कोणतं स्ट्रक्चर रिस्पॉन्सिबल आहे ॲनिमल सेलमध्ये लिपिड आणि स्टेरॉइडल हॉर्मोन कोण सिक्रेट करतं. हे करतं का हे करतं, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, स्मूथ अँड रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. हे काय, स्पेरोझोम. स्पेरोझोम काय असतं, जे काय फॅट स्टोरिंग बॉडी आहे, काय फॅट स्टोरिंग बॉडी, जे काय फॅट स्टोअर करतं त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण स्पेरोझोम. आणि ऑप्शन काय आपलं, गोल्गी बॉडीज. आपला आन्सर राहणार आहे फर्स्ट, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. रफवालं काय करतं, प्रोटीन सिंथेसिस करतं. आणि स्मूथवालं काय करतं, हे लिपिड आणि स्टेरॉइडल हॉर्मोन मेजरली कशात, ॲनिमल सेलमध्ये. ऑप्शन असणार आहे फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, होतं का गोल्गी बॉडी इज असोसिएट विथ पॅकेजिंग ऑफ मटेरियल, प्रोटीन सिंथेसिस. गोल्गी बॉडीचं फंक्शन काय याच्यातलं बघा, पॅकेजिंग करतं का तर यस पॅकेजिंग करतं. प्रोटीन सिंथेसिस करतं का, नाही. हे कोण करतं प्रोटीन सिंथेसिस, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. कारण की त्याच्यावर रायबोझोम प्रेझेंट आहे. सिक्रेशन ऑफ डिफरंट सबस्टन्स, यस. ते जे काय एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये जे काय स्ट्रक्चर कुठे आपल्याला गोल्गी बॉडीमध्ये जाते, ते त्याचं काय करते, पुढे त्याचं काय करते, ते त्याला सिक्रेट करते. आपले आन्सर असणार आहे 1 आणि 3. काय असणार आहे आपला आन्सर 1 आणि 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा. लायझोझोम काय कंटेंट करतं, डायजेस्टिव्ह एन्झाईम. सेलच्या गरजेचा जो काय ऑर्गनेल आहे तो सेलच्या गरजेचा नाही आहे, त्याला काय म्हणतोय आपण, डायरेक्ट क्वेश्चन, हायड्रोलिटिक एन्झाईम. लायझोझोम काय कंटेन्स करतं, हायड्रोलिटिक एन्झाईम. मेम्ब्रेन कव्हरिंग द व्हॅक्यूल इज टर्म ॲज. जी काय व्हॅक्यूलची मेम्ब्रेन आहे, व्हॅक्यूलच्या मेम्ब्रेनला आपण काय म्हणतो, सेल वॉल म्हणतो का, सेल मेम्ब्रेन म्हणतो का, प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो का, टोनोप्लास्ट म्हणतो. ह्या क्वेश्चनचं जे काय आन्सर आहे तुम्हाला ते कमेंट करायचं आहे. कारण की आपण याला एकदम डिटेलमध्ये बघितलं आहे, याचा आन्सर तुम्हाला लगेचच कमेंट करायचं आहे. आणि पुढं आहे का आपला एखादा क्वेश्चन, नाही. तर आज आपण काय बघितलं, एकदम डिटेलमध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला बघितलं. आणि पुढच्या 2 लेक्चरमध्ये आपण हा चॅप्टर फिनिश करणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये काही डाऊट आला असेल तर तुम्ही कमेंट करा. आपण भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.